तर आज होता माझा स्किन केअर आणि हेअर केअरचा दिवस. तर तुम्हाला माहीतच आहे की मी माझं स्पेशल ऑइल लावत असते हेअर्सला. तुम्ही भरपूर लोक विचारता की हेअर ऑइल कोणतं वापरता, तर मी माझं घरी बनवत असते. एखाद्या वेळेस शेअर करेल तुमच्यासोबत. आणि मग त्याच्यानंतर काय मोठा प्रॉब्लेम झाला. मोठा म्हणजे याच्यासाठी म्हणते कारण की माझी C-सेक्शन डिलिव्हरी झाली आहे. तर माझ्यासाठी सिलेंडर ओढत ताडत आणणे हे एक मोठा प्रॉब्लेमच आहे. घरी दीर नव्हते, माझे मिस्टर नव्हते आणि त्याच्यामुळे मलाच ते कॅरी करायचं होतं. पण तुम्हाला सांगते ना की जेव्हापासून मी हे सिलेंडरला चाकं असणारं हे जे स्टँड घेतलं आणि हे जे छानपैकी कवर घेतलं, या दोन गोष्टींमुळे ना सिलेंडरचे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे दिसायला ते मेसी दिसतं बाहेर, पण कवरमुळे छान दिसतं. आणि लोटत न्यायला खूप कठीण जात होतं. तर आता हे जे स्टँड आहे याच्यामुळे तर मस्त झुकझुक गाडी बनवून लोटल्यासारखं होऊन जातं. एकदम त्याचा डावढाव करत डायरेक्ट तो किचनपर्यंत पोहोचून जातो आणि कधी गेलं ते माहिती पडत नाही. तर हे जे 2 प्रोडक्ट्स आहे यांनी सिलेंडरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक किंवा PP असं टाईप करा, मी तुम्हाला लिंक सेंड करून देईल. त्यानंतर काल रात्री दुधाचा खाडा केला होता काकांनी, त्याच्यामुळे दुधाचं पॅकेट आणायला जायचं होतं बाहेर. आणि तुम्हाला सांगते ना, हा जो टाईम होता संध्याकाळचा, हा आमची बॅचेस सुटण्याचा टाईम असतो, स्कूल सुटण्याचा टाईम असतो. त्याच्यामुळे सगळे बाहेर गेल्यावर स्टुडंट दिसत होते, आमचेच सगळे स्टुडंट आहे. तर सगळे जाताना बाय विनिक्षा, बाय सर, बाय मॅम असं चालू होतं. अरे खूपच भारी वाटतं बाहेर गेल्यानंतरही आपल्या ओळखीची माणसं, नाही तर काय गर्दीच्यामध्ये आपण चाललो कोणी आपल्याला ओळखत पण नाही. तर इथे येऊन मला एक ते काय म्हणू शकतो आपण, अशी खूप मस्त ओळख भेटली. अचलपूरला पण तसंच होतं, माझ्या बाबांची ओळख असल्यामुळे तिथेही सगळे विजूभाऊ नमस्कार, चला विजूभाऊ येतो विजूभाऊ असं चालू होतं. तर ते मला कुठेतरी मिस केलं असतं मी इकडे जर असं कोणासोबत लग्न केलं असतं की ज्याची कुठे ओळख नाही आहे वगैरे. पण माझ्या मिस्टरांची भरपूर ओळख आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा मला खूप छान अभिमानही वाटतो आणि फायदाही झाला त्या गोष्टीचा. आणि अशी ओळख निर्माण करण्यासाठी ना पैसा कामात पडत नाही, तर कामात पडते एक गोष्ट, ती म्हणजे आपला स्वभाव. आपण आपल्यापेक्षा खालचे व्यक्ती असो किंवा आपल्यापेक्षा वरचे व्यक्ती असो, वयस्कर व्यक्ती असो, लहान असो, या सर्वांना आपण कसं ट्रीट करतो ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही बाहेर तुमचा मान सन्मान काय आहे हे सगळं डिपेंड करतं. मग सगळं सामान वगैरे घेऊन आम्ही पोहोचलो घरी. घरी आल्यानंतर इकडे ताईंना मी मेन्यू सांगितलाच होता, गरमागरम पुरी आणि मस्तपैकी रस्स्याची आलू भाजी. आणि छानपैकी विनिशा झोपली असल्यामुळे आम्ही निवांत बसून एन्जॉय केलं. आणि आमचं ना आता विनिशा झाल्या त्यापासून अशा छोट्या छोट्या गोष्टीचाच आनंद आम्हाला फार होतो की दोघं बसून कितीतरी दिवसांनी एका ताटामध्ये जेवण केलं. आणि बस असं छोट्या छोट्या गोष्टी आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानावं लागतं. आणि त्याच्यानंतर बस संध्याकाळचा दिवा अगरबत्ती लावली आणि विनिशासोबत थोडंसं खेळलो. असा होता माझा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. जय गजानन माऊली.